जर तुम्ही मी सांगितलेल्या सिक्रेट ट्रिक्स वापरून गरमागरम क्रिस्पी व्हेज मंचुरियन बनवले तर माझी गॅरंटी आहे की तुम्ही बाहेरचे मंचुरियन खाणे विसरून जाल आणि प्रत्येक वेळेस घरी बनवाल. नमस्कार, मी शिल्पा, टेस्ट ऑफ शिल्पाज लाईफ या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत व्हेज मंचुरियन. मंचुरियन हॉटेल स्टाईल कसं बनवावं ह्याच्या टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला रेसिपी स्टार्ट करूया. इथे मी अर्धा किलो कोबी घेतलेला आहे. तो स्वच्छ धुवून कापून मिक्सरमधून फिरवून घेतलेला आहे. बघा असा या पद्धतीने बारीक व्हावा मिक्सरमध्ये पण तो. त्यातील सगळं पाणी काढून टाकायचं आहे. जरासं दाब देऊन पिळून घ्यायचं आहे कोबी, कारण कोबीला पाणी सुटतं. आता आपण त्यामध्ये टाकूया लाल तिखट. 1 चमचा लाल तिखट टाकायचं आहे. 1 चमचा मिरी पावडर टाकूया. त्यानंतर अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे. त्यानंतर आलं लसूण क्रश करून घेतलेले आहेत ते 1 चमचा मी, आणि ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे. जास्त जोरात असं मिक्स करायचं नाही, थोडंसं हलक्या हाताने मिक्स करायचं आहे. बघा व्यवस्थित मिश्रण झालेलं आहे. आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत 1/4 कप मैदा आणि 2 चमचे कॉर्नफ्लॉवर. हेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त जोरात दाब देऊन मिक्स करायचं नाही, हलक्या हाताने मिक्स करायचं. बघा मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. आपण हाताला आता तेल लावून त्याचे गोळे करून घेऊया. हलक्या हाताने मी ते गोळे करून घेत आहे त्याचे. बघा व्यवस्थित असा गोळा झालेला आहे. जर तुमचं मिश्रण बाइंड होत नसेल तर त्यात थोडासा मैदा ॲड करा. सगळे व्यवस्थित गोळे झालेले आहेत. आता आपण ते फ्राय करून घ्यायचं आहे. बाकी ते छान टेक्स्चर आलेलं आहे. आता ते फ्राय करून घेऊया. इथे कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे. तेल जास्त गरम करायचं नाही आहे, मीडियम हीटवर ठेवायचं आहे. आणि सगळे बॉल आपण आता तळून घेऊया. बॉल टाकल्यानंतर लगेचच हलवायचं नाही, नाहीतर चिकटून बसतात ते खाली. थोडंसं 5 मिनटं होऊन द्यायची आणि त्यानंतर ते हलवायचे आहेत. पहा किती व्यवस्थित निघालेत बॉल. खूप काही अवघड नाही आहेत बॉल. जर तुमचं मिश्रण खूपच पातळ होत असेल, कोबीला जास्त पाणी सुटलं असेल, तर तुम्ही त्यात थोडंसं कॉर्नस्टार्च आणि मैदा वापरू शकता. ज्यावेळेस तुम्ही 2 चमचे मैदा वापराल त्यावेळेस 1 चमचा तुम्ही कॉर्नस्टार्च वापरा. हा रेशो असावा आणि त्यानुसार तुम्ही पीठ ॲडजस्ट करा. तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही त्याऐवजी तांदळाचं पीठ वापरा, पण व्यवस्थित रिझल्ट येण्यासाठी कॉर्नफ्लॉवरच व्यवस्थित आहे. त्यामुळे तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही वापरू शकता. बघा इथे क्रिस्पी गोल्डन होत आलेले आहेत आपले बॉल. असे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे, म्हणजे सगळ्या बाजूने व्यवस्थित तळले जातील. अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित बॉल तळून घ्यायचे आहेत आणि ते एका स्ट्रेनरमध्ये काढून घ्यायचे आहेत. हवं तर तुम्ही हे डबल फ्राय करू शकता. डबल फ्राय केल्यानंतर त्याचा क्रिस्पीपणा अजून वाढतो. बघा व्यवस्थित तळले गेलेले आहेत बॉल. व्यवस्थित नितळून द्यायचं आहे. आपले झटपट बॉल तयार झालेले आहेत. हे तुम्ही असंही खाऊ शकता. आता याच्यासाठी आपण थोडीशी ग्रेव्ही तयार करूया. त्यासाठी पॅनमध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल जास्त लागत नाही, थोडंसं तेल घ्यायचं. 1 चमचा जिंजर गार्लिक थोडंसं क्रश केलेलं आहे मी, ते टाकायचं आहे. थोडंसं हलवून घ्यायचं आहे, जास्त भाजून द्यायचं नाही आहे. 1 चमचा कांदा टाकूया, तोही थोडासा परतून घेऊया. त्यानंतर चिरलेली ढोबळी मिरची 1 चमचा टाकून घ्यायची आहे व्यवस्थित. ह्या भाज्या भाजायच्या, जास्त शिजवायच्या नाही आहेत. थोडासा क्रंचीपणा त्याच्यात असला पाहिजे. त्यानंतर 1 चमचा टोमॅटो सॉस टाकूया. 1 चमचा व्हिनेगर टाकायचा आहे. 1 चमचा सोया सॉस टाकायचा आहे. 1 चमचा चिली सॉस टाकायचा आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सगळे सॉस व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहोत. आता यामध्ये 1 वाटीमध्ये थोडंसं पाणी घेऊन 1 चमचा कॉर्नफ्लॉवर मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करायचे आहे, त्याच्यात गुठळ्या राहून न देता त्याची पेस्ट आपण यामध्ये टाकणार आहोत आणि ते व्यवस्थित हलवून घेणार आहोत. यामध्ये थोडंफार पाणी तुम्ही वाढवू शकता. बघा व्यवस्थित झालेली आहे आपली ग्रेव्ही.
घट्ट. असंच टेक्स्चर हवं ग्रेव्हीचं. आता यामध्ये आपण बॉल ॲड करूया. ते व्यवस्थित कोट करून घेऊया. बघा बॉल व्यवस्थित कोट होत आहेत. किती छान मंचुरियन झालेले आहेत. काही अवघड रेसिपी नाही आहे. खूप साधी सोपी सुटसुटीत अशी रेसिपी आहे. आता हे बॉल खाण्यासाठी तयार झाले. व्हेज मंचुरियन आपलं तयार आहे. ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला आवडल्यास मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.